प्रचंड शक्ती प्रदर्शन दाखवत प्रफुल्ल मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। बरं, काय सांगा, आता तुम्ही निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरलेला आहात। आजच तुम्ही फॉर्म देखील भरला। एकूण आपल्या प्रभागातली परिस्थिती बघता तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या प्रभागाचा पाहिजे तेवढा विकास झाला आहे? मागचे साधारण 15 वर्ष शिरगाव पूर्ण प्रभाग हा मागास राहिल्यासारखा आहे। आणखी ह्या प्रभागात नगरसेवक आहेत का नाही कोणाला माहिती नव्हतं। कुणी स्थानिक लोकांनाही नगरसेवक आहेत की नाही ते दिसले नाहीत नगरसेवक। त्यासाठी आज सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन मला अर्ज दाखल करण्यासाठी पुढाकार दिलेला आहे। बरं, आता इथल्या प्रभागाचा अभ्यास केला असता तुम्हाला काय वाटतं, कुठली कुठली कामे अजून बाकी आहेत किंवा करायला हवी होती? या प्रभागात असंख्य कामे शिल्लक आहेत। एक रोड केला म्हणून सर्व कामं झाली असं नाही। आज पाण्याची सर्वात मोठी समस्या या विभागात आहे। त्यानंतर गटारांची सांडपाणी जाण्याची हे भरपूर समस्या, रोड लाईट, स्ट्रीट लाईटचे वगैरे लाईटचे पोल खराब झालेले आहेत त्यांची समस्या, असंख्य संख्या या प्रभागात आहेत। बरं, मतदारांसोबत जाताना तुम्ही आज कुठले मुद्दे घेऊन किंवा कुठलं विजन घेऊन आज तुम्ही जाता? मी हा फक्त विकासाचा विजन घेऊन जात आहे। आजपर्यंत मी कुठल्याही म्हणजे पक्षाचं सोडून स्वतःची कामं भरपूर स्वतःसाठी म्हणजे नागरिकांसाठी भरपूर कामं केलेली आहेत। स्वतःच्या म्हणजे स्वतंत्र असो, ब्लड डोनेशन असो किंवा साफसफाईचं असो, असंख्य कामं केलेली आहेत। हा विजन मी घेऊन पुढे जाणार आहे। बरं, मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं, तुमच्या पक्षालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं? आज जो काही विकास बदलापूरमध्ये आहे तो आमचे आदरणीय आप्पा म्हणजे किसन कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण बदलापूरचा विकास चालू आहे आणि चांगल्या प्रचंड वेगात विकास होत आहे। म्हणून त्यांना विकासाचे वारे किसन कथोरे असे म्हटले जाते आणि ते खरंच विकासाचे वारे किसन कथोरे आहेत। काय सांगाल, आज प्रफुल्ल मोरे आहेत, हे निवडणुकीच्या रिंगणात उभारलेले आहेत, त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहेत। एकूण आपल्याला काय वाटते? प्रफुल्ल मोरे हे प्रतिकात्मक आहे। जनतेसाठी, जनतेच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे। बहुप्रतीक्षित अशी लांबलेली निवडणूक आता या 2 डिसेंबर रोजी होते। नागरिकांनी एकमुखाने ठराव केला आहे की आम्ही या वेळेला मात्र परिवर्तन घडवून आणणार आणि हे परिवर्तन एका कामसू, कर्मठ आणि परमादरणीय आप्पांच्या म्हणजेच किसनराव कथोरेंच्या मार्गदर्शनाखाली चालणारे ही आम्ही सगळी मंडळी आहोत। ही एक दिलाने एक संघ होऊन ही निवडणूक लढणार आहोत। कारण ही निवडणूक आम्ही जनतेसाठी लढतो आहोत आणि जनतेचं प्रतीक म्हणून यांना सभागृहात पाठवण्याचा आम्ही निर्णय घेतला। अनेक वर्षांपासून या खरं तर प्रभाग क्रमांक 18 याचा आधीचा 38चा हा जो भाग होता, इथे जे प्रतिनिधी निवडून आलेले होते यांनी प्रभागामध्ये अक्षरशः दुर्दशा करून ठेवलेली। म्हणजे आता त्या प्रभागातील लोकांना तिथल्या समस्या कुणाजवळ बोलायच्या, कुणाला सांगायचं असं आभाळ फाटल्यासारखं परिस्थिती होती। त्यात थोडासा दिलासा आमच्या आदरणीय आप्पांनी दिला। आप्पांनी बरीचशी कामं त्यांच्या माध्यमातून, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमच्या पाठपुराव्याला यश येत त्यांनी ती कामं करून घेतलेली आहे। अनेक जसं प्रफुल्ल मोरेंनी सांगितलं की अनेक लोकहितोपयोगी कार्यक्रम केले। मारुती मंदिरच्या माध्यमातून वैद्यकीय शिबिरं असोत, रक्तदान शिबिरं असोत, ॲम्ब्युलन्स पुरवण्याचा कार्यक्रम असो किंवा गोरगरिबांना आवश्यक असेल ती मदत पुरवण्याचा कार्यक्रम असो, ही सगळी कामं ते नित्याने करत येत आहेत। त्यांची इच्छा नसताना देखील त्यांना संपूर्ण गावाने आणि संपूर्ण परिसरातील नागरिकांनी एक मुखाने, एक जुटीने पाठिंबा दिला आहे। आज जी अभूतपूर्व त्यांची फॉर्म भरायला जी गर्दी होती, ही गर्दी म्हणजे त्यांचा विजयाचा विश्वास आहे असं मी मानतो।